शेअर मार्केटमध्ये येतात, काय होतं पाहूया। सर्वात पहिले हे म्युच्युअल फंड एजंटचं ऐकतात आणि म्युच्युअल फंड घेतात आणि जेव्हा त्यांचा म्युच्युअल फंड चालत नाही ते म्हणतात यार या म्युच्युअल फंड एजंट पायी माझं वाटोळं झालं। कोणत्या टीव्ही अँकरचा ऐकून शेअर घेतात आणि तो शेअर जेव्हा पडतो म्हणतात यार हा तर टीव्ही अँकर मूर्ख आहे, बावळट आहे, याच्या पायी माझं वाटोळं झालं। एवढंच नाही, कालांतराने एखादं युद्ध झालं आणि ते केलं कोणी तर डोनाल्ड ट्रम्पमुळे, तर म्हणायला चालू करतात की या डोनाल्ड ट्रम्प पायी माझं वाटोळं झालं, हा डोनाल्ड ट्रम्प फक्त माझं वाटोळं करायला बसलेला आहे। तसंच कधी आपल्या वित्तमंत्र्यांनी एखादी पॉलिसी आणली निर्मला मॅडमनी तर त्यांच्याबद्दल म्हणतात, कधी नरेंद्र मोदीजीबद्दल म्हणतात की दुसऱ्यामुळे माझं वाटोळं झालं। नाही, कृष्णाने देखील माझं वाटोळं केलं, देवानेही माझं वाटोळं केलं, हे देवा तू समोर ये आणि मला दर्शन दे, माझं वाटोळं सुधार। तर कृष्ण परमात्मा हे प्रकट होतात आणि बबनरावांना एक गोष्ट सांगतात। गोष्ट असती एका रागीट माकडाची। तर एक माकड हे फार रागीट असतं आणि नेहमी म्हणत असतं की यार माझं वाटोळं दुसऱ्यांपायीच झालं, जगापायीच माझं वाटोळं झालं। ते माकड एका दिवशी एका झाडाखाली बसतं, तिथं त्याला आरसा दिसतो। त्या आरशात ते काय आहे तर ते माकड स्वतःलाच पाहतं। स्वतःला जेव्हा आरशात पाहतं, माकडं म्हणतं अरे यार हे कोणतं कुरूप आणि बावळट माकड आहे, सगळ्यांचं वाटोळं याच्यापायीच होतं, तर या माकडाला फोडतो जाता म्हणून त्या आरशावरती एक जोरदार बुक्का मारतं, आरसा फुटतो, परंतु माकडाच्या हाताला जखमा होता। माकडं म्हणतं यार हे करंट माकडं माझं वाटोळं करून गेलं, माझ्या हाताला पण जखमा झाल्या, आता काय बोलावं आता जगाला। मग तिथून एक वृद्ध कासव जात असतं, ते वृद्ध कासव म्हणतं अरे माकडा, त्या आरशामधलं माकड हे तुझं प्रतिबिंबच होतं आणि तू तुझ्याच हाताने स्वतःचा आरसा फोडून घेतला, स्वतःचं नुकसान केलं, स्वतःला इजा करून घेतला। अरे मूर्ख माकडा, तुला आयुष्यामध्ये जे काही नुकसान होत आहे ते फक्त तुझ्या पायीच होत आहे। तर व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी, की आपण नेहमी म्हणतो की आयुष्यात नुकसान माझं हे याच्यामुळे झालं, यांनी माझं वाटोळं केलं, त्यांनी माझं वाटोळं केलं। वाटोळं दुसरा करत नाही, वाटोळं जे काही होतं ते केवळ स्वतःमुळेच होतं। स्वतःच्या चुका लिहा, नाहीतर स्वतःचं वाटोळं लिहा। तर स्वतःच्या चुका लिहायला शिका। जेव्हा तुम्ही त्या लिहाल तेव्हा तुम्हाला कळेल की या रागाच्या भरामध्ये मी माझ्या मित्राला काहीतरी उलटं-पालटं बोललो आणि त्याचा परिणाम असा झाला की एवढ्या आयुष्याची मैत्री ही एका शब्दापायी संपली। तसेच शेअर मार्केटमध्ये देखील काय होतं की एखाद्या टीव्ही अँकरचं पाहून तुम्ही शेअर घेतला तर लिहून ठेवा की घाईमध्ये मी शेअर घेतला आणि त्यामुळे मला घाटा झाला, टीव्ही अँकरमुळे झालेला नाही। तसेच तुम्ही कधी एखाद्या वेळेस MTFवरती जास्त शेअर घेतले तर लिहून ठेवा की जरूरतपेक्षा जास्त लिव्हरेजिंग मी केली, त्यामुळे मला घाटा झाला, मला शेअर मार्केटमुळे घाटा झाला नाही। किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये तुम्हाला घाटा झाला तर लिहून ठेवा की मी जुगार केला, त्यापायी मला घाटा झाला, मला घाटा हा मार्केटपायी झालेला नाही। तर जेव्हा तुम्ही हा एक्सपेरिमेंट कराल, स्वतःच्या चुका लिहा, तर निश्चितच तुमचं आयुष्य हे एकदम बहरेल आणि तुमचं जीवन देखील सुधारेल। तर आपली ही जी सिरीज आहे मन जिंका, जग जिंका, मार्केट जिंका, हिला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा एक्सपेरिमेंट स्वतःच्या चुका लिहा हा जरूर करून बघा। तर आयुष्यामध्ये देखील प्रत्येकाला हा प्रश्न जरूर पडतो की माझं वाटोळं कोणी केलं? आई, बाबा, माझे मित्र, माझी बायको का शेअर मार्केट? सगळ्यांनी माझं वाटोळं कोणी केलं? तर चला बघूया आपलं वाटोळं कोण करतं। वेल एज्युकेटेड चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि बबनरावांना पण होतं काय की बबनरावांचे वडील म्हणतात की यार बबनराव तू UPSC कर यार, तू IAS बनायला पाहिजे, माझी इच्छा आहे। बबनराव म्हणतात चला ओके, मी तर 2 वर्षात IAS बनतो, लगेच UPSCचे पुस्तकं घेतात। परंतु बबनरावचे 5 वर्ष त्याच्यामध्ये चालले जातात आणि नंतर काय होतं तर बबनरावांचं चार्टर्ड अकाउंटन्सी गेली, UPSC गेली। मग बबनराव म्हणतात काय यार माझ्या वडिलांपायी माझं वाटोळं झालं, त्यांनी मला बरोबरची दिशा दाखवली नाही, त्यांनीच माझं वाटोळं केलं आणि वाटोळं। त्याच्यानंतर पुढे होतं काय की मग बबनराव म्हणतात चला आता बिझनेस करूया। बिझनेस करायचा कसा? तर बबनरावांचे मित्र छगनराव येतात। छगनराव म्हणतात बबनरावांना, बबनराव चल आपण दोघं मिळून TVSची शोरूम टाकू, तुझ्या पप्पाकडे पैसा आहे, तू एक काम कर लोन घे, बँकवाला बसलेलाच आहे लोन द्यायला, चल ये। की बबनराव बँकेचं मोठं लोन घेतात, TVSचे शोरूम टाकतात, गाड्या काही विकले जात नाही, नंतर बबनराव होतात बँकेचे गुलाम। की बबनराव म्हणायला लागतात अरे छगनराव तुझ्या पायीच माझं वाटोळं झालं। मग त्यानंतर मोठ्या मुश्किलीने बबनरावचे वडील बबनरावांचं लग्न सरलाबाईशी करून टाकतात।
सरलाबाई म्हणतात यार आता आयुष्यात बिझनेस नको, काहीतरी नोकरी करा हो तुम्ही, म्हणजे आपलं घर चालेल. मग बबनराव म्हणतात कशी बशी एखादी छोटी मोठी नोकरी जॉईन करतात. नोकरी जॉईन केली की तिथं पण बबनरावांना बॉस जोरजोरात बोलत असतो, टार्गेट अचीव होत नसतात. आणि बबनराव मग नेहमी म्हणत असतात या सरलाबाई पायीच माझं वाटोळं झालं, हिनीच मला नोकरी करायला लावली, ही जर का नसती तर मी मुकेश अंबानीच्या बाजूला जाऊन आज भारताचा मोठा बिझनेसमॅन असतो. सरलाबाई तूच माझं वाटोळं केलं. आणि त्यानंतर हळूहळू बबनराव म्हणतात कोणी नाही, कृष्णाने देखील माझं वाटोळं केलं. देवानी चित्रपट पाहतात तेव्हा ते बबनरावांना सांगतात की बबनराव, तुमची जर का प्रेमिका ही चार्टर्ड अकाउंटन्सी होती तर तुम्ही वडिलांच्या दबावाखाली UPSC का करायला गेले? ठीक आहे. आणि मग वाटोळं हे वडिलांमुळे झालं का वाटोळं हे तुम्ही न बोलल्यामुळे झालं? तुम्ही जरा विचार करून सांगतात का? त्यानंतर बबनराव, तुमचे मित्र छगनराव तुमच्याकडे आले आणि म्हणाले बिझनेस कर रे बबनराव, बँकेचं कर्ज घे रे. तर त्यावेळेसच तुम्ही छगनरावाला का नाही म्हणाले की यार तू कर्ज घे, मी का घेऊ कर्ज? तुम्ही असे का बोलले नाही? तुम्ही कर्जाचे डोंगर स्वतःवर का घेतले? तर वाटोळं हे छगनरावामुळे झालं का तुमच्या अल्पबुद्धीमुळे झालं? बबनराव विचार करा. त्यानंतर जेव्हा सरलाबाई आल्या आणि म्हणाल्या की संसारासाठी तुम्हाला नोकरी करावी लागेल, तुम्ही नोकरी करा, तर तुम्ही लग्नच का बरं केलं हो बबनराव? तुम्ही जर का लग्नच नसतं केलं आणि तुम्ही जर का संन्यास घेतला असता तर सरलाबाई तुमच्या आयुष्यात आल्याच नसत्या. तर मग वाटोळं सरलाबाई पायी झालं का तुमच्या पायी झालं बबनराव? याचा तुम्ही कधी विचार केला का? तर बबनराव, तुम्हाला मी जो एक्सपेरिमेंट देतोय की स्वतःच्या चुका लिहायला शिका, नाहीतर वाटोळं लिहा. तर तुम्हाला वाटोळंच लिहावं लागेल, कारण तुम्ही स्वतःच्या चुका लिहित नाहीत.